आता सगळ्यांचंच आयुष्य हे परफेक्ट नसते, पण प्रत्येक दिवस आपण सुंदर बनवण्याचा प्रयत्न मात्र करूच शकतो ना. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर आपण आनंद शोधला की साधं आयुष्यही आपलं खूप सुंदर जाते आणि खूप सोपंही जाते. आणि मला तरी असंच वाटते, आनंद शोधण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या अवसरची गरज नसते, अगदी छोट्या गोष्टीमध्येही आपण आनंद व्यक्त करू शकतो. चला असो, आज मला ना माझं पूर्ण मंदिर क्लीन करायचं होतं, कारण की आता श्रावण महिना लागून 10-12 दिवस झालेले आहे आणि माझं मंदिर क्लीन करायचं राहूनच गेलेलं आहे. कारण की जसा श्रावण महिना लागला ना तसा 5-6 दिवस मला काही चालत नव्हतं, म्हणून तेव्हा तर काही शक्य झालं नाही. आणि जेव्हा मी स्वच्छ झाली तेव्हा मात्र नागपंचमी, मग पहिला सोमवार असं सण पडले, मग त्यामुळे ते राहूनच गेलं. पण म्हटलं आज मी मनावरच घेतलं होतं, म्हटलं चला आज दुपारचे 4 वाजलेले आहेत, पण आज सकाळपासूनच मला विचार येत होता की चला मंदिर क्लीन करूया. पण सकाळची एवढी कामाची घाई गडबड असते की मग सकाळी जर मी करायला लागले तर अगदी मला 3 तास लागून जातात, कारण की सगळं मंदिर स्वच्छ करायचं, सगळे देव क्लीन करायचे, यामध्ये खूप सारा वेळ जातो. आणि माझे देवही जास्त आहेत ना, त्यामुळे मला थोडासा जास्तच वेळ लागतो, म्हणून मग सकाळी मी स्किप केलं. पण आज माझ्या डोक्यातच चाललं होतं की आज मला देव स्वच्छ करायचेच आहेत, कारण की पुढे सुद्धा मग दुसरा सोमवार येऊन जाईल आणि मग ते राहून जाते तर राहूनच जाते. आणि मग ते देव जरासे काळवंडलेले असतात ना, मग मला ते काही पाहायला आवडत नाही. जसं आपण आपला स्वतःला स्वच्छ ठेवतो ना, तसं मंदिरही स्वच्छ मला आवडते आणि देवही तसे स्वच्छ मला आवडतात. तेव्हाच मला कुठे पूजा करण्याची इच्छा होते. आणि जर ते देव काळवंडलेले दिसतात ना, मग मला पूजा करण्याचीही इच्छा होत नाही. आणि कधीही आपला देवघर आणि आपल्या देवघरामधले देव काळवंडलेले नसले पाहिजे, कारण की ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये एवढी भरभराटी आहे तर त्यांना तर आपण स्वच्छ ठेवलंच पाहिजे ना, मला तरी माझ्या मनाने असं वाटते. पण आता ते 5-7 दिवस तर आपण काही करू शकत नाही, नाईलाज असतो त्यामुळे. आणि मग आज तर 2 दिवस झाले माझ्या मनातच चाललं होतं आज क्लीन करायचं, उद्या क्लीन करायचं, पण खूप जास्त वेळ लागतो ना, त्यामुळे मग मी थोडी टाळत होती. पण आज सकाळपासूनच विचार केला होता करायचं म्हणजे करायचं, तर त्यासाठी आज दुपारी सुद्धा मी जास्त आराम केला नाही. आणि 4 वाजले आणि मी लगेच मंदिर क्लीन करायला घेतलं. म्हटलं भलेही स्वयंपाकाला थोडासा उशीर होईल इंस्टाग्रामवर बघून, आणि त्याने मी हे देव पण घसून बघितले. बघा म्हणजे पितळेची मूर्ती, आणि हे श्रीयंत्र छान निघाले. तांब्या काही एवढा बराबर निघाला नाही आहे. तर इंस्टाग्रामवरती खूप जास्त व्हायरल झालेलं सोल्युशन, म्हटलं चला आज मी सुद्धा ट्राय करून बघते. तर त्यासाठी मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि मग अख्खा लिंबू पिळून घेतलेला होता. आणि त्याने म्हटलं चला आपण क्लीन तर करून बघूया. तर आधी ज्या तुळजाभवानीची मूर्ती आणि सप्तशृंगी आईची मूर्ती होती ना, ती मी घासून बघितली तर बऱ्यापैकी निघाली, पण मला एवढं काही मनाला समाधान वाटलं नाही. आणि तांब्यासुद्धा एवढा काही मनासारखा निघाला नाही. त्यापेक्षा जी भैया पावडर येते ना, त्याने मी सगळे देव स्वच्छ करत असते, तर अगदी चकचकीत होऊन जातात त्याने देव. म्हणून आधी तर मी घासून बघितले सगळे देव, म्हटलं आता बनवलं आहे सोल्युशन तर आपण घासून बघूया निघतात की नाही. तर 2-3 मूर्त्या तर निघाला, पण माझ्या काही चांदीच्या सुद्धा मूर्त्या आहेत आणि काही मग अशा पंचधातूच्याही आहेत, तर त्या काही निघत नव्हत्या. मग म्हटलं जाऊ द्या, यामध्ये टाईमपास करण्यापेक्षा आपली जी भैया पावडर आहे ना त्यानेच करून घेऊया, कारण की मग टाईमपास करायला बसले की अजून जास्त उशीर होईल. आणि 5ही वाजून गेले होते, कारण की मंदिर आणि देव हे दोन्ही क्लीन करायला बसले की 3 तास तर माझे जातात. आणि आता 5 वाजले होते, चहाची वेळसुद्धा झाली होती. तर म्हटलं चला एकीकडे चहासुद्धा ठेवून घेते आणि नंतर मग देव स्वच्छ करायला घेते, कारण की मग संध्याकाळची स्वयंपाकाची वेळसुद्धा होते. आणि स्वयंपाकाला जर उशीर झाला की मग मिस्टर खूप जास्त ओरडतात, त्यामुळे मग आता चहा ठेवून घेतली. आणि भैया पावडर माझी संपली होती ना, तर तसं तर मी पॅकेट आणूनच ठेवलं होतं, पण म्हटलं चला सोल्युशन बनवून बघते, पण काही शेवटी मला समाधान नाही मिळालं, तर मी तसंच ठेवून दिलं. आणि ही आता भैया पावडरची पुडी खोलते आणि म्हटलं यानेच सगळे देव क्लीन करून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते सुद्धा की कसे क्लीन झाले आहेत म्हणून.
इंस्टाग्रामवरती खूपच जास्त हे सोल्युशन व्हायरल झालं होतं. तसं तर निघतही असतील म्हणा जास्त यामध्ये मीठ आणि लिंबू जर टाकला तर, कारण की मीठ आणि लिंबूने तसेही देवाचे भांडे म्हणा किंवा देवाच्या मूर्त्या म्हणा स्वच्छच निघतात. पण आता मला असं वाटते का मीठ आणि लिंबू कमी पडला असेल म्हणून काही जास्त निघालं नसेल. आणि बघा भैया पावडरने ही चांदीची माझी गणेश लक्ष्मीची मूर्ती आहे ना, किती छान मस्त स्वच्छ झाली होती बघा. तीच तुम्हाला मी दाखवत होती. तर अजून थोडीशी घासायची होती मला, पण म्हटलं चला थोडीशी घासली होती म्हणून तुम्हाला मी ते दाखवत होती. तर तेवढ्यामध्ये माझी चहासुद्धा इकडे झाली होती. चहा पिऊन घेतली आणि नंतर पुन्हा मी देव स्वच्छ करायला लागले. आणि बघा भैया पावडरने आता ह्या सगळ्या मूर्त्या मी पुन्हा स्वच्छ केलेल्या आहेत. तर किती छान निघाल्या आहेत बघा सगळ्याच मूर्त्या माझ्या. आणि अशाच मला मूर्त्या बघायला आवडतात. त्याने एवढ्या काही स्वच्छ होत नव्हत्या म्हणून मी मग काही पुढे कंटिन्यूच केलं नाही. 7 वाजले आणि आत्ताच सगळे देव स्वच्छ करून झाले आणि स्वयंपाकालाही उशीर होत आहे. तसे तर मी डाळ टाकली शिजायला, म्हटलं उशीर होईल त्यामुळे मग डाळ शिजायला टाकून दिली. डाळ मेथी आणि भाकरीच बनवायची आहे त्यामुळे मग हा पसारा काढला मी, कारण की सकाळी तर खूप जास्त उशीर होऊन जातो म्हणून मग सकाळी काही जमत नाही. त्यामुळे म्हटलं चला आज वेळ आहे, फक्त डाळ मेथी आणि भाकरीच बनवायची आहे. तर म्हटलं आताच क्लीन करून घेते, कारण की हे सगळं क्लीन करायला खूपच उशीर होतो. आणि बघा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हे सगळं क्लीन करायला मला 3 तास तर लागतातच लागतात. तर बघा मी 4 वाजेपासूनची लागली होती, तर आता 7 वाजलेले आहेत. आणि आत्ता कुठे एवढं सगळं माझं क्लीन झालेलं आहे. आणि आता पुन्हा सगळ्या देवांच्या मूर्त्या मला चंदन हळदी कुंकू लावून तशा मंदिरात ठेवायच्या आहेत. आणि आता फुलं तर मी काही नाही वाहणार, कारण की आत्ता जर वाहली फुलं तर मग सकाळी पुन्हा ती तशीच काढावी लागतील. त्यामुळे आता तर मी फुलं नाही वाहणार, अशाच ठेवून देईन सगळ्या देवांना. आणि मग सकाळी मस्त सगळ्या देवांना फुलंही वाहीन. जेव्हा कधी मी फुलं वाहते ना देवांना, तेव्हा जाऊन कुठे माझ्या मनाला समाधान वाटते. आणि बघा मस्त सगळे देव ठेवून दिले आणि मस्त देवपूजाही करून घेतली आणि संध्याकाळची दिवाबत्तीसुद्धा करून घेतली. आणि जेव्हा माझ्या मंदिरातले देव असे चमकायला लागतात ना, तेव्हा कुठे माझ्या मनाला समाधान मिळते आणि मग मला देवपूजा करायला खूपच जास्त आवडते. चला आता स्वयंपाक तर डाळ तर मी शिजवून घेतली होती, फक्त फोडणी द्यायची राहिली होती, तर फोडणीसुद्धा देऊन दिली. आणि आज मी स्वयंपाकात सुद्धा थोडा शॉर्टकटच घेतला होता, मेथ्याचं वरण आणि भाकरी. तसाही छानच लागतो हा बेत म्हणा, पण भात काही केला नाही. आज मी भाकरी आणि मेथ्याचं वरणच केलं होतं. आता याची रेसिपी आज तर मी काही शेअर नाही केली, पण तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत कधीतरी. आणि भाकरी बनवल्या होत्या तर जमतात मला बऱ्यापैकी भाकरी. आणि माझी आजी मला नेहमी म्हणत होती भाकरीचं पीठ जेवढं चोळलं ना भाकरी तेवढी नरम होते. तर मीही जास्तीत जास्त भाकरीचं पीठ चोळते. तेव्हा तर ही गोष्ट काही कळत नव्हती, कारण की तेव्हा स्वयंपाकाचं एवढं काही वेळ नव्हतं. एका कानाने ऐकलं की दुसऱ्या कानाने सोडून देत होतो. पण ती गोष्ट आत्ता मात्र आठवते आणि आत्ता ती उपयोगामध्ये पडते आहे. तर मस्त चला इकडे भाकरी थापून घेते. आणि मस्त आज डाळ मेथ्या आणि भाकरी, खूप छान जेवण होते असंही. आणि नेहमी माझ्यासोबत असं का बरं होते मला तेच कळत नाही बघा. जेव्हा कधी माझा कॅमेरा सुरू असतो ना, तेव्हा माझी भाकरी म्हणा किंवा पोळी म्हणा अजिबातच फुलणार नाही. आणि ऐरवी माझी पोळीही एवढी छान फुलते आणि भाकरीही एवढी छान फुलते बघा. आणि आता तुमच्यासोबतही असं कधी होत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. काय माहिती कुणाला ठाऊक, माझ्यासोबत नेहमीच असं होत असते बघा. चला आता माझी पहिली भाकरी तर फुलतच नाही, फुलते म्हणा पण जेव्हा कॅमेरा सुरू असतो ना तेव्हा अजिबातच फुलत नाही. काय माहिती असं का बरं होते बरं. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.